निरीक्षण स्वीकारलं होतं. प्रवीण आडेलकर बंटीची काय गोलंदाजी, डायरेक्ट हेड आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. तो वेगावर स्वर होऊन गोलंदाजी करणारा रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ख्याती कीर्ती. फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज दर्शन बांदेकर. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू. पंचांनी या ठिकाणी स्वेर चेंडूचा इशारा केला. अवांतरच्या स्वरूपात एक वन बाउन्सची पण खूण केली आहे दर्शन बांदेकरला. एक या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय धावफलकावर. बॅटचा हलकासा आवाज, धुंद आली आहे. जो काकाराईक संघाची रन मशीन वेगावर स्वर होऊन केलेली गोलंदाजी, त्या दर्शन बांदेकरचं कौतुक केलं मैदानावर. रफ्तार का सौदागर फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज आणि त्यानं ही सुंदर गोलंदाजी करत पहिला गडी बाद केलाय संघाचा. तारणार संघाचे हुकमी एक्का काका नाईक पॅव्हिलियन. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघ विपक्ष सोमस्पोर्ट बांबर्डे क्रिकेट संघ. तरी बांबर्डे क्रिकेट संघ आपल्याला विनंती, टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. संघाचा तगडा खेळाडू, संघाचा हुकमी एक्काच प्रतिनिधित्व करतोय भूमिष्ठ एकाच आडेली क्रिकेट संघाचं. तो साही नाईक हा मैदानावर पाऊलच पावतोय. एक धावी धावपलकावर बोनसच्या स्वरूपात आपल्याला धावपलक बघायला मिळाला आणि त्यानंतर दर्शन बांदेकरनं कमबॅक केलंय. महत्वाचा गडी संघाचा भूमिष्ठ क्रिकेट संघासाठी हल्लीच्या मोसममध्ये जणू अनेक कित्येक सामन्यांमध्ये बहरलेली फलंदाजी केली. तो काका लवकर स्वस्तात माघारी परतला. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पिंपळेश्वर कला क्रीडा मित्रमंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम चढुके विद्यमान सोहळा काल या स्पर्धेला सुरुवात झाली. आजच्या दिवशी दोन तगडे खेळाडूंबरोबर तगडे क्रिकेट संघ आपण पाहतोय. साई नाईक सज्ज झालाय. आल्या स्विजिटचा फटका टोलवावा. साई नाईक या फटक्यांसाठी बाहेर आहे. हे फटके तो टोलवण्यासाठी सज्ज असतो आणि याच फटक्यांवर त्याची कित्येक वेळा फलंदाजी फसते. हे हा पण इतिहास आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. एक धावपलकावर सोमस्पोर्ट क्रिकेट संघ आणि फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सौरभ आपल्याला बघायला मिळतो. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पडला, स्वतःला सावरलं पण झेल सोडलं नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. साधा सोपा झेल सोडणं, कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं आणि यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि संघाचा अजून एक खेळाडू हा साई नाईक आपण पाहतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. सोमस्पोर्ट अनसूर तेरसे बांबर्डे क्रिकेट संघ कर्णधार टॉससाठी या. शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय. आपल्याला विनंती, दोन्ही कर्णधारांना आमच्या मान्यवर कक्षासमोर टॉससाठी या. पावलाच पावतोय धनंजय राणे. आयकॉन खेळ अजूनही मैदानामध्ये आहे. 63चा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला दर्शन बांदेकरच्या ओव्हरला कृष्णा 8 धावा बनवल्या धावून, तर मॅचला पुन्हा एकदा मजा येईल. कारण या षटकाच्या ओव्हरसीज खेळाडू वेगावर स्वर होऊन करणारा गोलंदाजी दर्शन बांदेकर, त्याच्यावर शेडशाळी करण्याचा प्रयत्न केला भूमिशाही आलेली क्रिकेट संघानं आणि तो अंगलट आलाय. मंदर झालं स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकरला धनंजय. पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. कव्हर लिसनला सुंदर सेल पकडले आपण पाहतोय. सलगचे मात्र या 2 चेंडूंवर 2 गडी बाद झाल्यात. फक्त भूमिष्ठ आडेल क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी हजेर लावली आणि 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. रफ्तार का सौदागर कृष्णा का म्हटलं गेलं दर्शन बांदेकरला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतो. फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज टेनिस क्रिकेटमधील अजून एक मोठं नाम. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीला दर्शन बांदेकरचे गोलंदाजी कोण विसरेल. परफेक्ट यॉर्कर. हे मात्र केपीएम क्रिकेट संघासमोर प्रतिनिधित्व करत असताना 1 चेंडू 3 धाव शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला बघायला मिळाला. या खेळाडूचा भरपूर इतिहास आहे आणि भव्य दिव्य असे आयोजनात तो प्रथमतः या मैदानावर कृष्णा सेलिब्रिटी म्हणून आला होता आणि आज आयकॉनच्या स्वरूपात स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय. योगेश बरोबर, तो फक्त तुझ्या शब्दासाठी आला होता आणि खरोखरच त्याला मानावं लागलं तुला सुद्धा, कारण येणं कठीण होतं. पण त्याने सांगितलं योगेशचा शब्द हा खाली पडू देणार नाही, याच्यामुळे तो आला होता. त्याबद्दल धन्यवाद. पण योगेश खरोखरच ते काम फक्त तूच करू शकलास.
माझ्यापेक्षा या गावातील जी माणसं आहेत ती लाख मोलाची आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी दर्शन मांदेकर इथपर्यंत पोहोचला होता. सांघिक धावपलकावर या मंडळाचं प्रत्येक खेळाडूवरचं प्रेम आपण बघितलं होतं. प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान, मान्यवरांचा मान सन्मान, येथील असलेले रसिक प्रेक्षकांसाठी त्यांचा मान सन्मान आणि यासाठी हे मडकीलोडी चॅम्पियन ट्रॉफी पिंपळेश्वर मंडळ आपलं ओळखलं जातं आणि त्यांना सलाम असेल. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा हलकासा आवाज आणि धनंजय राणे पण माघारी परतलाय. खराब स्थिती आहे मैदानावर. भूमिष्ठ स्ट्रायकर्स आडेरी क्रिकेट संघाची 63चा पाठलाग करत असताना कृष्ण विचार केला तर मैदान भलं मोठं आहे आणि या मैदानावर जर समजा चॅलेंजिंग आउटफील्ड आहे आणि ह्या आउटफील्डला धावा सहजासहजी बनतील, एकेरी दुहेरी धावसंख्या, पण दर्शन बांदेकरनं खेळपट्टीची मदत आपल्याला मिळेल या हेतूनं वेगानं गोलंदाजी